श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मैदर्गी गावी एक मुसलमान जमादार सरकारी नोकरीवर होता. बंदीखान्यातील कैद्यावर देखरेख करण्याचे काम त्याच्याकडे होते. एके दिवशी सायंकाळी कैदी तुरुंगात घालण्याच्या वेळी एक कैदी जमादाराची नजर चुकवून पळून जाण्याकरता कोटकाचे खंदकात लपून बसला. रात्री कैदी मोजताना एक कैदी कमी असल्याचे जमादाराचे लक्षात आले. तेव्हा त्यास फार वाईट वाटून झालेल्या गोष्टीचा काय परिणाम होतो याची काळजी लागली. नोकरी करता करता म्हातारपण आले. आता पेन्शन घेऊन घरी बसण्याचे दिवस आले असता असा प्रसंग आला म्हणून त्यास पराकाष्ठेचे दुःख झाले. जमादार श्री समर्थांचा भक्त होता. श्रींचे स्मरण करून त्याने प्रार्थना केली की पळालेला कैदी सापडून आपल्यावर आलेले दूषण टळल्यास नोकरीचा राजीनामा देऊन जन्मभर श्री स्वामींची सेवा करेन. रात्री इकडे तिकडे कैद्याबद्दल तपास झाला पण पत्ता काही लागला नाही. उजाडल्यावर एक स्वार कैद्याचे तपासास फिरत असता खंदकात लपून बसलेला कैदी त्यास सापडला. स्वाराने त्यास जमादाराचे स्वाधीन केला. जमादारास अत्यानंद होऊन कैद्यास घेऊन तसाच तो मामलेदाराकडे गेला व त्याला स्वाधीन करून नोकरीचा राजीनामा पुढे ठेवला. खंदकात कैदी रात्रभर बसू कसा राहिला याचे मामलेदारास आश्चर्य वाटून कैद्यास विचारपूस करता त्याने सांगितले की रात्रभर आपण पळून जाण्याकरता खंदकाभोवती फिरलो. खंदकावर चढून जावे तर एक संन्यासी आपणास मारण्यास येई. तो संन्यासी सकाळ पावतो आपल्या मागे फिरतच होता. सकाळी स्वार येऊन त्यांनी आपणास पकडले. कैद्याची हकीकत ऐकून सर्वांस मोठे आश्चर्य वाटले. जमादाराची खात्री झाली की आपले संकट श्री स्वामी समर्थांनीच दूर केले व पूर्वीचे संकेताप्रमाणे नोकरी सोडून आपण जमादार अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी चरणी लागला. सर्वसंग परित्याग करून जमादार महाराजांचे सेवेत तत्पर राहिला. पोटाचा कोणताच उद्योग तो करीत नसे. दुपारचे 12 वाजता चोळप्पा 2 भाकरी यास दे म्हणून महाराज चोळप्पास आज्ञा करीत. याप्रमाणे 8 दिवस क्रम चालला. चोळप्पा लोभी असल्याकारणाने 2 भाकऱ्या देण्याचे त्यास जड वाटू लागले. जमादारास महाराजाजवळ बसण्याचे त्यांनी मनाई केली. जमादार लांब बसू लागला. महाराजांनी हे पाहून एके दिवशी त्यास जवळ बोलावले व आपल्या पायातील जोडा त्याच्या अंगावर फेकून गावी जाण्यास आज्ञा केली. प्रसाद शिरसावंद्य करून मोठ्या आनंदाने जमादार मैदर्गीस परत गेला. चर्मपादुका घरात ठेवून मोठ्या भक्तीनं तो त्यांची पूजा करू लागला. हिंदू साधूचा जोडा आणून पूजा करतो ही गोष्ट जमादाराच्या बायका पोरास विषम वाटून त्यांनी जमादारास घराबाहेर घालवून दिले. बाहेर एक पडके घर होते. त्यात जमादार जाऊन राहू लागला. स्वामी कृपेने त्यास गावातून आयते भोजन मिळू लागले. श्री स्वामी भक्त म्हणून जमादार पुढे प्रसिद्ध झाला. त्याची कीर्ती ऐकून रोगी व व्याधिग्रस्त लोक त्याच्याकडे येऊ लागले. श्री स्वामींचे चर्मपादुकाखालील माती जमादार त्यास देत असे. त्या प्रसादाने रोगी बरे होऊ लागले. तो मोठा सत्पुरुष बनला. ब्राह्मणही त्यास वंदन करू लागले. जमादार हमेशा अक्कलकोटास दर्शनात जाई. पुढे त्यास महाराज पीर साहेब या नावाने हाक मारित. पुढे त्यास द्रव्य पुष्कळ मिळू लागले. ज्या बायका पोरांनी त्यास घराबाहेर घालवून दिले होते त्यांनीच त्याच मोठ्या प्रेमाने व सन्मानाने पादुकासह घरी नेले. जग हे पैशाचे आहे. मिळती शृंगारभूषणे कांतालवे बहुमानी. याप्रमाणे जमादाराची बायको पुढे पतीची सेवा करू लागली. पुढे जमादाराने देऊळ बांधून त्यात पादुकांची स्थापना करून पूजेस एक ब्राह्मण ठेवला. मोठ्या थाटाने तो श्रींचा उत्सव करू लागला. जमादाराचे म्हणण्याप्रमाणे सर्व होऊ लागले. त्याचे शिष्यही पुढे बहुत बनले. याप्रमाणे तो श्री स्वामी कृपेने केवळ अवलिया बनला. सद्रहू जमादारास समाधीस्थ झाल्यास सुमारे 3 वर्षे झाली. धन्यवाद. या महाराजांच्या आजच्या लीलेवरून असे दिसून येते की महाराजांचे भक्त सर्व धर्मियामध्ये होते आणि आजसुद्धा आहेत. महाराजांचे प्रेम हे सर्व भक्तावर सारखेच आहे. इथे कोणीही लहान आणि मोठा जातीभेद अजिबात नाही.